नमस्कार। आज आपण कॉर्न चाट करणार आहोत। ते बाजारात मिळतात ना, ग्लासमध्ये आपल्याला देतात खायला। हो अगदी तसेच। तर त्यासाठी इथे मी 3 कप कॉर्न घेतलेले आहेत। गरम गरम पाण्यामध्ये टाकले, उकळत्या पाण्यामध्ये, आणि आता ह्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता ह्याला पुन्हा उकळी आले की छान हलवून घ्यायचं आपण, आणि मग झाकून ठेवायचं आहे। ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 6 मिनिटं आपण उकळी आल्याच्या नंतर झाकण ठेवून ह्याला शिजवून घेऊया। आता छान उकळी आलेले आहे। आता इथून पुढे आपण 5 ते 6 मिनिटं याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 6 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून बघूया। कॉर्न बघू शकता मस्तपैकी असे टम्म फुगलेले आहेत सगळे। अगदी दाणेदार असे आपले कॉर्न तयार झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला आपण निथळून घ्यायचं आहे। याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। खूप छान लागतं हा चाट करायला आणि खूपच सोपं आहे। फक्त याला 5 ते 6 मिनिटं तेवढा वेळ द्यायला लागतो उकळायसाठी। आता आपण हे पाण्यातनं काढून घेऊया। ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला काही थंड वगैरे करत बसायचं नाहीये। फक्त पाणी याचं निथळलं की बास झालं। तर आता एका कढईमध्ये आपण बटर घेणार आहोत। बटरने कॉर्नला छान टेस्ट येते। तर बटर आहे ते थोडंसं मेल्ट होऊ दे। मग त्यामध्ये आपण कॉर्न टाकायचे। ह्यामध्ये आता ह्याला खूप जास्त आपल्याला परतत बसायचं नाहीये आणि गॅसही खूप जास्त आपल्याला इथे चालू ठेवायचा नाहीये। अगदी थोडासा वेळ हे कॉर्न अगदी बटरमध्ये आपण छान मिक्स केलं की गॅस बंद करून टाकायचे आपण इथे, आणि वरनं मसाले टाकायचे आहेत, कारण की आपलं जे कॉर्न ते शिजलेलेच आहे। तर इथे मी तिखट टाकलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे, मॅगी मसाल्याचं 1 पाकिट टाकलेलं आहे, आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे। इथे चिली फ्लेक्स, ओरेगॅनो तुम्हाला काही टाकायचे ते टाका। मी इथे 1 ते 1.5 चमचा ओरेगॅनो टाकलाय, मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळं चटपटा हा जो मसाला आहे तो हा मस्तपैकी ह्या कॉर्न मध्ये मिक्स करून घ्या। बटर ऑलरेडी आपण टाकलेलंच आहे। असा भन्नाट आपला चाट तयार झालेला आहे। वरनं थोडीशी कोथिंबीर घाला। बघा दिसायलाच किती भारी दिसतंय का नाही, तोंडाला पाणी सुटलंय। कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचा। किती झटपट झालं। आणि आता आपण ह्याला मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला इथनं वरनं लिंबू जर पिळायचं असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा ह्यावर वरनं पिळू शकता। चाट मसाला टाकलेलाच आहे त्यामुळे मी इथे लिंबाचा वापर नाही केलाय। आणि आता मस्तपैकी ग्लासामध्ये हा चाट काढून घेतला आणि गरमागरम सर्व केला। आहे का नाही करायला सोपं, आणि खायलाही खूप भारी, मुलांना खूप आवडतो। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।